तर रोहित पवार यांच्याकडून अकोल्याच्या पातूरमधील पीडित कुटुंबियाची भेट घेण्यात आली। आरोपी फरार आहे। या प्रकरणी त्याला त्याच्या घरातून जेवण जातं असं रोहित पवार यांनी म्हटलंय। आरोपीच्या मुलानंही लहान मुलीवर अत्याचार केले होते। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास वेळ का लागला असा सवाल रोहित पवार यांनी केलाय। अकोल्यात 60 वर्षीय वृद्धानं 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केले होते। फार चुकीच्या पद्धतीने या लहान मुलीवर तिथं अन्याय झालेला आहे। ती मुलगी बोलू पण शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे। आईला मारून टाकेल, नाहीतर तुझ्या वडिलाला अडचणीत आणेल। खरं तर हा प्रश्न आहे की FIR ला एवढा वेळ का झाला, की तो माणूस ज्याने हा अत्याचार केला तो फरार आहे। आज संध्याकाळपर्यंत त्या नराधमाला तुम्ही पकडा आणि हा जो विषय तो फास्ट ट्रॅक मध्ये घेतला पाहिजे। आम्हाला असंही कळते की त्या आरोपीला त्यांच्या घरून जेवण दिलं जाते। त्याच्या मुलाने सुद्धा अशाच पद्धतीने लहान मुलीवर अत्याचार केले।